नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ॲक्सेसरी डक्टची आणि काही ज्या ग्लँड्स आहेत, ज्या मेल रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स असे म्हणू आपण, त्यांचा अभ्यास करणार आहोत. In the previous video section, we were discussed about the histology of the testes. टेस्टिसची हिस्टॉलॉजी काय आहे बघितली ती. त्यामध्ये ट्युनिका अल्बुजिनिया, ट्युनिका व्हॅसिनालिस, ट्युनिका व्हॅस्कुलोसा काय आहे, काही फायबर ट्युनिका अल्बुजिनिया मधून किंवा ट्युनिका अल्बुजिनिया त्यांना डिवाइड करतं आणि 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स तयार होतात. प्रत्येक लोब्युल मध्ये 1 ते 4 हायली काइल्ड ट्यूबुल्स असतात. आणि अशा बऱ्याच इम्पॉर्टंट काही माहिती किंवा त्या संदर्भातली चर्चा इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये आपली झालेली आहे. आता आज आपल्याला जायचे विद्यार्थी मित्रांनो चर्चा करायला, आणि ती चर्चा म्हणजे आपली अशी आहे की जे काही आपले ॲक्सेसरी डक्ट आहेत त्या ॲक्सेसरी डक्टच्या बाबतीमध्ये चर्चा करायची आहे. मुलांनो, डक्ट या शब्दाचा अर्थ आय थिंक यू शुड व्हेरी वेल नोन दॅट डक्ट मीन्स मराठीमध्ये, प्युअर मराठीमध्ये नलिका. ॲक्सेसरी डक्ट म्हणजे कोणते डक्ट? सहकारी डक्ट जे रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये मदत करतात. म्हणजे दीज आर दी पाथवे फॉर द स्पर्म, म्हणजे स्पर्मला वहन करण्यासाठी ज्या नलिका पाहिजे आहेत, ज्या ट्यूब्स पाहिजे आहेत, ते ट्यूब्स म्हणजे ॲक्सेसरी डक्ट होय. आलं लक्षामध्ये? दीज आर प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द पॅसेज ऑफ द स्पर्म. स्पर्मच्या पॅसेजसाठी, स्पर्मच्या वहनासाठी असलेल्या ज्या नलिका असतात त्या नलिकांना आपण ॲक्सेसरी डक्ट असे म्हणणार आहोत. आणि ते कोणते आणि काय आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग करू सुरुवात. आता पहिला आहे रेटे टेस्टिस, त्याच्यानंतर व्हॅसा इफ्रन्शिया, इपिडिडायमिस, वास डिफरन्स, आणि त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, आणि त्यानंतर माय डिअर स्टुडंट युरेथ्रा. म्हणजे आपल्याला एकंदरीत 4 गोष्टी बघायच्या आहेत. 4 म्हणण्यापेक्षा 4 पेक्षा जास्त आहेत त्या. तर त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. यादी पुन्हा एकदा सांगू आपल्या सर्वांना. रेटे टेस्टिस 1, व्हॅसा इफ्रन्शिया 2, इफेडिडायमिस 3, वास डिफरन्स 4, इजॅक्युलेटरी डक्ट 5 आणि युरेथ्रा 6. हे कोण आहेत? ह्या नलिका आहेत. दीज आर दी डक्ट थ्रू विच द पॅसेज ऑफ द स्पर्म टेक्स प्लेस. स्पर्म ह्या नलिकेमधून वाहतो, या नलिकेमधून जातो. ठीक आहे, मग आता हे सगळं बघायचं आपल्याला. तर चला मग निघू पुढे. सर्वात प्रथम आहे रेटे टेस्टिस. आकृतीवर बघणे आणि क्लिअर एक्सप्लेनेशन करणे फार गरजेचं आहे. लेट्स स्टार्ट. ऑल द सेमिनिफेरस ट्यूबुल्स. आता सेमिनिफेरस ट्यूबुल्स माहिती आहेत ना? 200 ते 300 लोब्युल्स मध्ये, प्रत्येक लोब्युल्स मध्ये 1 to 4 इतक्या नंबर मध्ये रेट आपले हे सेमिनिफेरस ट्यूबुल्स असतात, ज्याच्यामध्ये पिरॅमिडल सेल सुद्धा प्रेझेंट असतात. ठीक आहे, पिरॅमिडल सेल्स प्रेझेंट असतात, त्यांना आपण नर्स सेल असे सुद्धा म्हणतो. सेमिनिफेरस ट्यूबुल्सच्या स्पेस मध्ये त्यानंतर आपल्याला लिडिक सेल किंवा इंटरस्टिशियल सेल दिसतात, ज्यांनी टेस्टोस्टेरॉन तयार केला होता. हे पूर्वीचं नॉलेज थोडस रिवाइंड करा. ऑल द सेमिनिफेरस ट्यूबुल्स ऑफ द टेस्टिस, टेस्टिसला जेवढे सेमिनिफेरस ट्यूबुल्स आहेत तेवढे, ऍट द पोस्टेरियर सरफेस अ नेटवर्क ऑफ द ट्यूबुल्स, ट्यूबुल्सचं नेटवर्क, ट्यूबुल्सचं नेटवर्क आहे. ट्यूबुल्स आणि नलिका, ट्यूब त्यांचं जाळं आहे. अँड वी कॉल दॅट जाळं रेटे टेस्टिस. सेमिनिफेरस ट्यूबुल्सच्या टेस्टिसचे जे आहेत त्यांच्या पोस्टेरियर सरफेसने एक नेटवर्क तयार केलेला आहे. त्या नेटवर्कला आपण रेटे टेस्टिस म्हणू. ते बघावं लागेल ना आकृतीमध्ये. येस, we have a very beautiful diagram in front of you at your left side.
आणि आकृतीमध्ये दिसतं आपल्याला हे वासा इफ्रन्शिया, त्याच्या खाली रेटिटेस्टिस दिसतं का हे? हो सर, आम्हाला छान दिसतं. काय आहे सर? सर ते नलिकांचं जाळं दिसतं आम्हाला. येस, त्या नलिका कुठून आराईत झालेल्या आहेत? त्या लोब्युल्स मधून आराईत झाल्यात, म्हणजेच त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मधून आराईज उगम पावलेले आहेत. and they are at the posterior region. पोस्टेरियर म्हणजे कुठे सर? आता इथं पोस्टेरियर म्हणजे खालचा नव्हे, बॅक साइडच्या रिजनला पोस्टेरियर म्हणायचं. हे बघा, हा पोस्टेरियर पाठीमागचा भाग आणि हा समोरचा एंटेरियर पार्ट आहे. आलं लक्षामध्ये? टेस्टिसच्या पोस्टेरियर भागामध्ये एक ट्युबुल्स नलिकांचं नेटवर्क तयार होतं अँड दॅट नेटवर्क ऑफ दॅट ट्युबुल इज कन्सिडर्ड ॲज अ रेटेड टेस्टिस. हा कन्सेप्ट आकृती दिसल्यामुळं कम्प्लीट क्लिअर असावा. ओके, मग निघतो पुढे. आता काय? व्यासा इफ्रन्शिया पुढचा आपला डिस्कशनचा इश्यू आहे बेटा, व्यासा इफ्रन्शिया. ठीक आहे, बघू आता व्यासा इफ्रन्शिया काय आहे. हे जे व्यासा इफ्रन्शिया आहे, त्या व्यासा इफ्रन्शिया मध्ये काय दिसतं? अगोदर आकृतीमध्ये बघून घेऊ आपण. हे दिसलं सर्वांना? दिसलं असेल ना? तुम्हीच सांगा काय आहे ते, काय आहे सर? ते त्या नेटवर्क पासून तयार होणार, त्या रेटिटेस्टिस नावाच्या नेटवर्क पासून तयार होणाऱ्या ट्यूब्स आहेत किंवा नलिका आहेत. हो, मग तेच लिहिलं इथं. किती आहेत त्या? कमीत कमी 12, जास्तीत जास्त 20 असू शकतात. 12 to 20 फाईन ट्युबुल्स, पुन्हा एकदा नलिका, ट्युबुल्स अरायझिंग फ्रॉम द रेटिटेस्टिस, रेटिटेस्टिस मधून उगम पावतात. आणि वी कॉल देम वासा इफ्रन्शिया. आकृतीत दिसतो. इथं फक्त आपल्याला 3 दिसतात. आहेत ते? हो आहेत. दिसले क्लिअर? हो. दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस. टेस्टिस पासून स्पर्म कॅरी करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. दुसरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की स्पर्म तिथं कुठून आले? प्रीवियस व्हिडिओ सेक्शन मध्ये वी वेर डिस्कस्ड दॅट the germinal cuboidal epithelial cell normally involve in the process of the spermatogenesis. स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये जर्मायनल क्युबॉइडल इपिथेलियल सेल भाग घेतात, जे सेमिनिफेरस ट्युबुल्स मध्ये असतात. सेमिनिफेरस ट्युबुल्स प्रेझेंट असतात लोब्युल्स मध्ये. लोब्युल प्रेझेंट आहे टेस्टिस मध्ये आणि टेस्टिस प्रेझेंट आहे स्क्रॉटम मध्ये. मग त्या सेलनं तयार केलेले स्पर्म कॅरी करायचे आहेत, तर ते कॅरी केले जातात व्यासा इफ्रन्शियाकडे. वासा इफ्रन्शिया ओपन इनटू इपिडिडायमिस. वासा इफ्रन्शिया त्या स्पर्मला कॅरी करतो आणि कुठे ओपन होतो? तर इपिडिडायमिस मध्ये. कुठे आहे सर ती इपिडिडायमिस? हे बघा बेटा, कॅपुट इपिडिडायमिस एक दिसतं इथं, कॉर्पस इपिडिडायमिस एक दिसतं आणि क्वाडा इपिडिडायमिस एक दिसतं. It means that की 3 पार्ट constitute the epididymis. 3 पार्ट एकत्र येतात आणि इपिडिडायमिस नावाचा एक पार्ट तयार करतात. चला तर मग आता त्याची चर्चा करायला सुरुवात करू आपण. ओके बेटा, चलो. आता काय आहे हे इपिडिडायमिस बद्दलचं बोलू. हा इपिडिडायमिस इज अ लॉंग हायली कॉइल्ड ट्यूब. एक लॉंग असणारी आणि हायली कॉइल्ड असणारी एक ट्यूब आहे. बघू द्या बरं आम्हाला ही. हे बघा, कॅपुट, कॉर्पस आणि क्वाडा, हे 3 भाग. खरंच एक मोठी ट्यूब दिसते ना बेटा ही वेठोळेवाली. हे ट्यूबचा जो भाग आहे त्याला आपण इपिडिडायमिस असे म्हणतो. इपिडिडायमिस डिफरन्शिएटेड इनटू अप्पर, वरचा भाग दिसतो तो कॅपुट, आकृतीत नाव पण आहे. हे बघा कॅपुट आहे. हो. मिडल पार्ट जो आहे त्याला कॉर्पस म्हणतात. हे कॉर्पस दिसला मिडल पार्ट. अँड दी लोअर जो पार्ट आहे त्याला आपण क्वाडा असे म्हणतो किंवा टेल पण म्हणलं तर चालतं. म्हणजे एकंदरीत इपिडिडायमिसचे पार्ट किती आहेत? अप्पर पार्ट आहे कॅपुट, मिडल आहे कॉर्पस आणि सगळ्यात लोअर आहे क्वाडा. ठीक आहे, चलो.
The sperm undergoes the maturation in the epididymis. MCQ ला जर प्रश्न विचारला गेला की स्पर्म मॅच्युअर कुठं होतात, then you are capable to answer the question is that की maturation of the sperm is takes place in the epididymis. Epididymis मध्ये त्यांचं मॅच्युरेशन होतं. Posteriorly it lead into the vas deferens. Posteriorly vas deferens मध्ये त्यांचं एक हे तयार होते. बघू आलो मी आता पोस्टेरियर आणि हे खाली इकडे चालू आहे आता. आणि खरंच इथे एक वास डिफरन्स एक ट्यूब लिहिलेली आहे. मुला मुलींनो तुम्हाला एमसीक्यू ला एक प्रश्न येतो नीट साठी की स्पर्मच्या पॅसेजचा पाथवे विचारला जातो. तर पाथवे तुम्ही कसा सांगणार बेटा, तुम्ही सुरू करणार की रेटेटेस्टिस, वासा इफ्रन्शिया, वास डिफरन्स, इपिडिडायमिस, वास डिफरन्स, हे क्रम लक्षात घ्यायचा कशा पद्धतीने स्पर्म यायला लागलेला आहे. ओके, त्यानंतर आता निघालो पुढे. मग आता जायचे चर्चा करायला वास डिफरन्स. वास डिफरन्स ट्रॅव्हल अप टू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आता हा जो वास डिफरन्स आहे तो वरती चाललाय माय डिअर स्टुडंट, वरती म्हणजे कुठपर्यंत, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी पर्यंत तो जाणार आहे. लूप्स ओव्हर द युरेटर टू ओपन इनटू द युरेथ्रा, आणि मग तो ओपन होतो युरेथ्रा मध्ये. चाललाय ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मधून तो जाणार आपल्या एक्सक्रेटरी सिस्टीमच्या भागामध्ये म्हणजे पेनिस मध्ये जाणार, पेनिस मधून म्हणजे तो युरेथ्रा मध्ये जाणार, युरेथ्रातून तो बाहेर होणार. म्हणजे इतकी लांब आणि लॉंग अशी एक ट्यूब आहे, एक नलिका आहे. बिफोर डुईंग सो इट जॉईन द डक्ट ऑफ द सेमाइनल व्हेसिकल. आता तो युरेथ्रा मध्ये जाण्याच्या पूर्वी दुसऱ्या एका डक्टला जॉईन होतो आणि दुसऱ्या डक्टला जॉईन होतो आणि त्याच्यापासून त्या डक्टला जोडल्यामुळे इजॅक्युलेटरी डक्ट होतो. ठीक आहे बेटा. आता हा इजॅक्युलेटरी डक्ट आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, सो वी हॅव अ ब्युटिफुल फिगर. इथं आपल्याला एकदम छान अशी एक फिगर दिसते. या फिगर मध्ये बघा, मी आता छान थोडस क्लोज लक्ष द्या. हे बघा बेटा, ही आपला वास डिफरन्स आहे. हा वास डिफरन्स असा वरती चाललाय आणि वरती जाऊन इथं तो एका सेमायनल वेसिकलच्या, इथं सेमायनल वेसिकल एक ग्रंथी आहे आणि त्या सेमायनल वेसिकलच्या ग्रंथीला तो जॉईन होतो, म्हणजे त्या डक्टला जॉईन होतो. वास डिफरन्सचा एक डक्ट आणि सेमायनल वेसिकलचा डक्ट, दोन्ही डक्ट एकमेकाला मिसळतात, मिळतात एकमेकांमध्ये, दे जॉईन टू ईच अदर and there is a formation of the new duct which is ejaculatory duct, आणि तो नवीन डक्ट तयार होतो इजॅक्युलेटरी डक्ट. बऱ्याच वेळेस सीईटी मध्ये हा प्रश्न विचारला जातो की इजॅक्युलेटरी डक्ट फॉर्मड ड्यू टू द युनियन ऑफ कुणाकुणाच्या युनियन मुळे ते तयार होतो. मुला मुलींना कळलं पाहिजे की सेमायनल वेसिकलचा डक्ट आणि वास डिफरन्स या दोघांचं जॉईनिंग मुळे नवीन डक्ट तयार होतो आणि तो नवीन डक्ट म्हणजे कोण आहे, तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो आपला इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे, चलो मग आता पुढे जायचंय आपल्याला. त्यानंतर आता बोलू हा इजॅक्युलेटरी डक्टची माहिती. आत्ताच म्हणलोय आपण की इजॅक्युलेटरी डक्ट पेअर मध्ये प्रेझेंट असतात. 2 सेंटीमीटर लॉंग इतकी त्यांची लेंथ आहे. तसेच ते फॉर्म कशी झाली सांगा, वास डिफरन्स, ओके बेटा, आणि डक्ट ऑफ सेमायनल वेसिकल, सेमायनल वेसिकलची ट्यूब आणि वास डिफरन्स हे दोन एकमेकाला जोडले गेले की नवीन डक्ट तयार होतो. हे पूर्वीच आता बोललोय आपण. द इजॅक्युलेटरी डक्ट पॅसेस थ्रू द पोस्टेरियर ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड. इजॅक्युलेटरी डक्ट काय करतात की त्या प्रोस्टेट ग्लँड मधून जातात आणि ओपन इनटू द युरेथ्रा. आता तुम्हाला माहिती पाहिजे ना की ती प्रोस्टेट ग्लँड कुठं आहे ते दाखवा आम्हाला, हो ना बेटा. तर प्रोस्टेट ग्लँड कुठं आहे, आकृतीकडे लक्ष द्या. हे बघा इथं प्रोस्टेट ग्लँड आहे. आकृतीवर नीट लक्ष देणे, आकृतीवर नीट लक्ष देत आहात असं माझा अंदाज आहे. हे बघा इथं तुमच्या राईट साइडला प्रोस्टेट ग्लँड दिसते. सेमायनल वेसिकल तर वर आहे. सेमायनल वेसिकल आणि इकडून येणारा तो कोण, वास डिफरन्स, एकमेकाला जोडले जातात आणि इजॅक्युलेटरी डक्ट तयार होतो. दोन इजॅक्युलेटरी डक्ट त्या प्रोस्टेट ग्लँडला पास करून पुढे युरेथ्रा मध्ये जातात. हे बघा इथं प्रोस्टेट ग्लँड आपल्याला दिसते. त्या प्रोस्टेट ग्लँड मधून ते पास होतात. कोण पास होतात, तर इजॅक्युलेटरी डक्ट पास होत असतात. ठीक आहे बेटा, चला तर मग आता पुढे निघू आपण.
त्यानंतर आपल्याला पुढच्या भागाकडे जायचंय आणि पुढचा भाग म्हणतोय काय आहे, तर ते युरेथ्रा काय आहे. युरेथ्रा काय बघू. युरेथ्रा ऐकला असेल पूर्वी आपण. द युरेथ्रा प्रोव्हाइड द कॉमन पॅसेज फॉर युरिन आणि सीमेन. युरिन आणि सीमेन. सीमेन माहिती नाही. राईट नाव नो बडी रिअली नोज अबाउट द मिनिंग ऑफ द वर्ड सीमेन. सीमेन म्हणजे मराठीमध्ये वीर्य होय, वीर्य. आणि ज्याच्यामध्ये मुलांना आणि मुलींनो ऍक्सेसरी ग्लँडचं सिक्रेशन आणि स्पर्म, ऍक्सेसरी ग्लँडचं सिक्रेशन आणि स्पर्म, ज्यावेळेस आपण सिमेनचा डिटेल मध्ये अभ्यास करू, ऍट दॅट इन्स्टंट यू शुड डेफिनेटली अंडरस्टँड द होल कन्सेप्ट रिलेटेड टू दॅट कंटेंट. ओके. आपण ज्यावेळेस त्याचा डिस्कस डिटेल मध्ये करू तर तुम्हाला समजून जाईल. पण युरेथ्रा इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉमन पॅसेज आहे. कॉमन म्हणजे युरेथ्रा ही एक नलिका आहे टेस्टिस मध्ये आपल्या पेनिस मध्ये असणारी. त्या नलिकेमधून युरिन पण पास होते आणि सेम ट्युबुल्स मधून किंवा सेम डक्ट मधून सीमेन सुद्धा पास होतो. ठीक आहे. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज युरिनोजेनायटल डक्ट. म्हणून तर त्याला युरिनोजेनायटल डक्ट म्हणतात. युरिनो मीन्स युरिन आणि जेनायटल डक्ट काय म्हणतात, तर इट कॅन पास द फ्लुइड, इट कॅन पास द सीमेन ड्यू टू विच, आणि सीमेन इज दी जेनायटल एक फ्लुइड आहे, जेनायटल ऑर्गन तयार केलेलं, म्हणून त्याला युरिनोजेनायटल डक्ट असे म्हणतात. इन मेल, मेल मध्ये युरेथ्रा हा लॉंग असतो, एक्सटेंड थ्रू द लेंथ ऑफ द पेनिस. म्हणजे पेनिसची लेंथ जितकी असणार आहे तितक्याच लेंथचा हा कोण असणार आहे, युरेथ्रा असणार आहे. म्हणजे मेल मध्ये युरेथ्रा हा लॉंग असणार आहे. इट ओपन आउटसाइड बाय अन ओपनिंग कॉल्ड एज अ युरेथ्रल मीटस किंवा युरेथ्रल ओरिफायसिस. मग आता काय करतो की हा जो आहे तो बॉडीच्या बाहेर ओपन होतो आणि युरेथ्रल मीटस किंवा युरेथ्रल ओरिफाईस, ओरिफाईस या मराठीत अर्थ होतो उगम किंवा आपण त्याला एक म्हणू की ओपनिंग. ठीक आहे बेटा, की युरेथ्रा शरीराच्या बाहेर एका मीटसने, युरेथ्रल मीटस, आपला हा कन्सेप्ट थोडासा क्लिअर होत नसेल तुम्हाला. युरेथ्रल मीटस म्हणजे काय आहे की पर्टिक्युलर टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्टेबल टिश्यूज आर प्रेझेंट देअर. ज्या टिश्यू तिथं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात अशा पद्धतीच्या टिश्यूचं स्ट्रक्चर आहे ज्याला मीटस असे आपण म्हणतो. ऑल द एक्सेसरी डक्ट एक्सेप्ट द युरेथ्रा आर प्रेझेंट इन द पेअर. सगळे एक्सेसरी डक्ट पेअर मध्ये प्रेझेंट आहेत सगळे. फक्त एकच की ज्याचं नाव आहे की युरेथ्रा, युरेथ्रा हा पेअर मध्ये प्रेझेंट नाही, हा सिंगल आहे. ठीक आहे. द प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियल कव्हरिंग, प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टीज, टेस्टीजच्या भोवती एक काय आहे, तर एक टेस्टीजच्या भोवती पेरिटोनियल कव्हरिंग आहे बेटा. पेरी याने आउटसाइडने असणारी, टोनियल याने कव्हरिंग आहे. तर त्या पेरिटोनियल कव्हरिंग मुळच एक गोष्ट कळते की अराउंड द टेस्टीज इज अन इंडिकेशन ऑफ ॲब्डॉमिनल ओरिजिन. एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की टेस्टीज ओरिजिन, टेस्टीजचा उगम हा ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये झालाय, ह्याचा काय इंडिकेशन्स आहेत. वाक्य परत एकदा, टेस्टीजचा उगम ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये झाला याचा काय पुरावा आहे, तर टेस्टीज वर असणार जे काही पेरिटोनियल कव्हरिंग आहे, दॅट पेरिटोनियल कव्हरिंग इज अन इंडिकेशन ऑफ द ॲब्डॉमिनल ओरिजिन ऑफ इटसेल्फ. ठीक आहे. पुढे, द टेस्टीज आर सस्पेंडेड इन द स्क्रॉटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. स्क्रॉटम मध्ये टेस्टीज जे आहेत ते सस्पेंड करत असतात, तरंगत असतात. तरंगत म्हणण्यापेक्षा दोलकाप्रमाणे असतात, ते दोलकाप्रमाणे. ठीक आहे बेटा. आणि ते दोलकाप्रमाणे कुणामुळे असतात, तर स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजू शकेल की बेटा स्पर्मला कॅरी करणाऱ्या कॉर्ड्स आहेत, म्हणजे दोरी सारखी एक रचना असते आणि त्याला स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणतात. त्या स्पर्मॅटिक कॉर्डने या टेस्टीजला होल्ड करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. पुढं, टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट द डिसेंट ऑफ द टेस्टीज. ओके बेटा. आता टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे तो हार्मोन काय करतो, डिसेंट ऑफ द टेस्टीज, टेस्टीजचा तो डिसेंट आहे म्हणजे टेस्टीजला तो त्याच्या पोझिशन मध्ये ठेवतो. अँड द फायब्रोमस्क्युलर बँड, फायब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड ग्युबर्नाक्युलम
इन द स्क्रॉटम, आणि स्क्रॉटम मध्ये ग्युबर्नाक्युलम आहे. ज्यावेळेस आपला नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन येईल त्या नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये डेफिनेटली हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल, अजिबात अडचण नाही. ठीक आहे. ग्युबर्नाक्युलम इन द स्क्रॉटम. हे ग्युबर्नाक्युलम इन द स्क्रॉटम आहे काय? आपण वाक्य काय लिहिले आहे इथं की टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट करतो डिसेंट ऑफ द टेस्टिज साठी. ठीक आहे बेटा, एमसीक्यू ला विचारलं जाईल की टेस्टिजच्या डिसेंट, सर डिसेंट म्हणजे काय? तर डिसेंट म्हणजे त्याला पोझिशन मध्ये ठेवणे होय, आलं लक्षामध्ये. आणि एक फायब्रो म्हणजे फायबर सारखा, मस्क्युलर मीन्स स्नायूमय असा एक बँड आहे, त्याला ग्युबर्नाक्युलम असे आपण म्हणतो. तर तो स्क्रॉटम मध्ये प्रेझेंट आहे. इन सम मेल लूप ऑफ द इंटेस्टिन may pass through the inguinal canal into the scrotum, causes the condition called as inguinal hernia. हर्निया नावाच्या रोगाबद्दल आपण सर्वांनी ऐकलेलं असेल की बेटा ज्या इंग्युनल कॅनलच्या माध्यमाने काय पास होतं बेटा, काय पास होतं? तर ते ज्यावेळेस टेस्टिस पास होतो स्क्रॉटम मध्ये, नर्व सेल्स पास होतात, काही ब्लड वेसल्स पास होतात, त्याच कॅनल मधून काही मेल्स मध्ये इंटेस्टिनचे लूप, लहान आतड्यांचे वेटोळे किंवा वळण हे काय करतात तर इंग्युनल कॅनल मधून स्क्रॉटम मध्ये येतात. ते नंतर कधी बी लाईफ टाइम होऊ शकते बेटा, कधी पण, आणि त्याच रोगाला हर्निया असे म्हणतात. ही कॉमन टर्म आहे. असा 100 पैकी एक 8-10% लोकांना हा डिसीज असू शकतो, 5-7% तर लोकांना फिक्स आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे कशात येणं, हर्निया म्हणजे काय तर स्क्रॉटम मध्ये इंटेस्टिनचा काही भाग येणं. आलं लक्षामध्ये? ओके माय डिअर स्टुडंट. तर हे जे काही पार्ट होते हे इम्पॉर्टंट पार्ट होते आपल्या सर्वांसाठी. आपण याचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. आय होप दॅट की हा सुद्धा व्हिडिओ सेक्शन आपल्या सर्वांना आवडला असेल. टिल देन, गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर स्टुडंट.